कढई गरम करून घेऊया आणि टिश्यू पेपरने क्लीन करून घेऊया. मी लोखंडी कढई वापरते त्यामुळे मला ते कंटिन्यू क्लीन झाल्यावर ऑइलिंग करून ठेवावी लागते, नाहीतर मग ते रस्ट पकडते. सो एक्स्ट्रा ऑइल काढून घेऊया. त्यात आपण टाकूया 2 चमचे तेल. तेल गरम झालेलं आहे. त्यात टाकूया आपण कढीपत्ता. कढीपत्ता छान तडतडला आहे आणि त्यात टाकूया आपण एक मोठे कांदे बारीक चिरून गरम करून घेऊया. छान पाऊस पडतोय आणि त्यात हे कढईतलं तेल गरम, त्यात कढीपत्ता, कांदा, मस्त स्मेल येत आहे. 3 दिवस मुलांना सुट्ट्याही होत्या, तर सगळीकडे हिरवळ पसरली आहे. म्हटलं आपण हिरवी हिरवी भाजी बनवावी आणि त्या सगळीकडे कांद्याची पात मार्केटमध्ये खूपच अवेलेबल आहे सगळीकडेच. आणि कांद्याची पातीचा भाजीचा बेस बनवला आणि म्हटलं तुम्हाला तुमच्यासोबत शेअरही करूया. तर आपला कांदा छान गुलाबी भाजून झालेला आहे. त्यात टाकूया आता आपण मसाले. त्याला आपण ॲड करूया हळद, 1 चमचा हळद, आणि त्यात नंतर कांदा लसूण मसाला 2 चमचे. ही भाजी तुम्ही हिरव्या मिरचीमध्ये सुद्धाही बनवू शकता. आमच्या घरात हिरवी मिरची चालत नाही, सो मला मसाले ॲड करावेच लागतात. सो माझा सगळा खेळ मसाल्यांसोबत चालू असतो. मसाला छान परतून घेऊया. मसाला परतला नाही ना, मग तो भाजीमध्ये थोडासा कच्चा लागतो. तर थोडा मसाला परतल्यानंतर त्याला थोडंसं ऑइल सुटतं. ऑइल सुटलं की त्याला मग तरी छान येते. तर आपला कांदा मसाला छान भाजून झालेला आहे. आता यात आपण ॲड करूया 1 छोटे टोमॅटो. टोमॅटोही परतून घेऊया. त्यांची मसाल्यांची, टमॅटोची, कांद्याची छान फ्रेंडशिप करूया आणि त्यांना एकत्र मेल्ट होण्यासाठी आपण थोडा वेळ झाकून ठेवूया. झाकून झाल्यानंतर टमॅटोही मेल्ट होते. परत सगळं मिक्स करून घेऊया. मिक्स करताना ना थोडंसं प्रेस करून पण घ्यायचं, त्यामुळे इन केस कुठलाही टमॅटो जाड राहिला असेल तर तोही मेल्ट होऊन जातो. तुम्ही जितके जास्त परताल ना मसाला, तेवढी तुमच्या भाजीला चव येणार आहे. इथे थोडी घाई नाही करायची. इथे छान परतून घेऊया. तुम्हाला दिसतंय बघा, कढईला साईडनी पूर्ण तेल सुटलं आहे. 2 सेकंड झाकूया. मस्त मेल्ट झाला टमॅटो. मसालाही छान भाजला गेलेला आहे आणि साईडनी पूर्ण ऑइलही सुटलेलं आहे. आता ह्याच्यात आपण टाकूया आपली कांद्याची पात. कांद्याची पात मी कापून स्वच्छ धुवून तिला ड्राय करून घेतलेली. पाणी त्यातलं निघून जाऊ द्या. जर पाणी राहिलं तर तुमची भाजी थोडी चपचपीत होते. सुक्की झालेली भाजी छान लागते. आता ही जी फ्रेंडशिप आपण मसाल्यांसोबत करून घेऊया. भाजी दिसायला खूप जास्त दिसते, पण जेव्हा ती शिजते तेव्हा तेवढीच ती कमी होऊन जाते. परतून घेताना भाजी थोडंसं सावकाश परता, नाहीतर मग कढईच्या बाहेर ते जंपिंग करायला चालू होते भाजी. आता भाजी आपली छान मिक्स झालेली आहे मसाल्यासोबत. आता ह्याच्यामध्ये तुम्ही मुगाची डाळसुद्धा ॲड करू शकता. थोड्या वेळ भिजून, अर्धा तास वगैरे भिजून मुगाची डाळ ॲड करा. पण मी मुगाची डाळ ऑलरेडी बनवलेली आहे, तो जास्त मुगमुग होऊन जाईल, त्यामुळे मी मुगाची डाळ ॲड करत नाही आहे. आता आपण हिला थोडंसं झाकून मीडियम आचवरती शिजून घेऊया. 5-7 मिनटानंतर बघा भाजी छान शिजली आहे आणि जेवढी जास्त दिसत होती त्याची निम्मी झाली. आता 50% भाजी तर कमी झाली. आपली बघा भाजी जास्त सुकी नाही झाली आणि जास्त पाणी नाही राहिले. ही भाजी वाफेवरच शिजून जाते. आता यात आपण ॲड करूया मीठ. चवीनुसार मीठ ॲड करून घ्या.
त्यानंतर आपण ॲड करूया आपलं ऑल टाईम फेवरेट थोडंसं गूळ. मी गूळ टेचून थोडंसं काढून घेतलेलं आहे साईडला. हे सेंद्रिय गूळ आहे जे मार्केटमध्ये काही ठिकाणी इझिली अवेलेबल होऊन जातं. सो गूळ थोडंसंच घेतलेलं आहे कारण ही भाजी खूपच फ्रेश होती आणि कवळी होती, त्यामुळे ती छान तर होणारच आहे. गूळ टाकल्यानंतर परत एकदा मिक्स करून घेऊया. ते गुळाचे खडे आहेत ना, त्यामुळे थोडंसं तुम्ही दाबून घ्या, त्यामुळे ते लवकर मेल्ट होतात. परत आपण हिला वाफून घेऊया 3-4 मिनिटासाठी. वाफून झाल्यानंतर बघा पाणी पण छान आले, ना जास्त सुकी ना जास्त पचपचीत झाली आहे, छान शिजली आहे. कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी तुम्ही कमी जास्त करू शकता. आता ॲड करूया आपण शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट थोडंसं बारीक झालं त्यामुळे मला ते जास्त टाकावं लागतं. तुम्ही शेंगदाण्याचं कूट करताना थोडंसं मीडियम ठेवलं तर तुम्हाला कमीही लागतं कूट आणि टेक्स्चरही छान येतो. आता माझं हे कूट बारीक झाले असल्यामुळे मला टेक्स्चर लवकर येत नाही. पण हां, जर तुमचं दाताचा काही इश्यू असेल तर काही ठिकाणी असतं की शेंगदाण्याचा कूट हा बारीकच हवा आहे, नाही तर दाताखाली शेंगदाणे येतात, मग ते अडकतात. सो तुमच्या घरी जसं चालतं त्याप्रमाणे तुम्ही ते कूट बनवून घ्या. सो हे झाली आपली भाजी रेडी. शेंगदाण्याचं कूटही छान मिक्स झालं आहे आणि भाजीची कन्सिस्टन्सीही छान आली. ही भाकरीसोबत तर अप्रतिम लागते. तुम्ही चपाती फुलक्यासोबतही खाऊ शकता. ही बघा भाजी झाली आपली रेडी. तर ही घेते मी काढून आणि हिला मी कोथिंबीर नाही टाकत आहे बिकॉज ऑलरेडी हिरवी भाजी आहे. तर ह्याच्यामध्ये आपण गार्निश करूया ह्याला काजूने. तर तुम्हाला ज्या शेपमध्ये तुकडे काजू लावायचे आहेत किंवा अख्खे काजू तुम्हाला जशी सजवायची तशी तुम्ही सजवून रेडी करू शकता. सो ही झाली आपली कांद्याची पाची भाजी रेडी. आता आम्ही खाणार आहोत मस्त ज्वारीच्या भाकरीसोबत आणि त्यासोबत कच्चा कांदा.